हरियाणा के जितने भी दलित संगठन है उनकी जो जानकारी है उस जानकारी के मुताबिक कांग्रेस पार्टी जानबूझकर हरियाणा स्टेट इलेक्शन हार चुकी है। उन्होंने जब यह कोशिश की कि कांग्रेस पार्टी कांग्रेस के दलित नेताओं की जलील क्यों कर रही थी, उनको इग्नोर क्यों कर रही थी, उनको तवज्जो क्यों नहीं दिया जा रहा था, तब उनके ध्यान में आया कि कांग्रेस पार्टी और बीजेपी इनका अंदरूनी समझौता हो चुका है। पटियाला में कांग्रेस के अध्यक्ष खड़गे जी, सोनिया गांधी जी, राहुल गांधी जी, रॉबर्ट वडेरा जी है, चिदम्बरम जी है, उनके बेटे जो है, उनके मामले पटियाला कोर्ट में शुरुआत होने वाले हैं और इसी मामले को लेते हुए ये मामले फिर 5 साल के लिए कोर्ट के सामने ना आए, इसलिए कांग्रेस पार्टी ने हरियाणा इलेक्शन में दलितों को जलील करने की कोशिश की, नेताओं को जलील करने की कोशिश की, ताकि उनमें चिढ़ आ जाए, नफरत की भावना कांग्रेस की तरफ हो और बीजेपी को वो वोट दे। और नतीजा यही हुआ कि दलितों में नफरत की भावना आई और उन्होंने बीजेपी को वोट दिया और बीजेपी की सरकार आई। ऐसी एक परिस्थिति है। महाराष्ट्र में आने वाले चुनाव के लिए पार्टी क्या तैयारी कर रही है? आप चौथिया गाड़ी भी बना रहे हो। हम जो है आदिवासियों को लेके, ओबीसी संगठन जो है उनको लेके एक महास खड़ा कर रहे हैं। 90% तक जांच में कहूँ कि उनको सफलता मिली है, 10% बाकी है। 2-3 दिनों में जो है वो 10% भी सफलता आएगी और मेरे ख्याल से उस फ्रंट की जो शक्ल है वो हम लोगों के सामने ले आएंगे। अभी आप गठबंधन आपसे जुड़े हैं? आदिवासी संगठन जो है, एकलव्य संगठन आदिवासियों का है, भारत आदिवासी पार्टी है वो साथ में है, भिल समाज के संगठन जो है वो साथ में है, कोकणा समाज का संगठन है वो भी साथ में है, गोंडवाना पार्टी जो है वो भी साथ में है, उसके बाद में माना है, गोंड गोवारी है, हलबा है। ये सभी संगठन जो है वो इन आदिवासी संगठन के साथ में जुड़ चुके हैं और एक आदिवासी संगठन का एक रूप बन चुका है। उसके साथ साथ ओबीसी संगठन का भी जो रूप यहाँ पर बन रहा है, मैंने जैसे कहा कि 90% कंप्लीट हो चुका है, 10% है, इन 2 दिनों में वो हो जाएगा और एक ऑल्टरनेटिव फ्रंट हम जैसे कहते हैं, वो एक ऑल्टरनेटिव फ्रंट के रूप में हम लोगों के सामने पेश आएंगे। अभी आपने कहा कि महाराष्ट्र की सभी पार्टियां जो है वो मराठा पार्टियां है, क्या आपका आकलन है? मेरा आकलन नहीं है, उनका रवैया ही वैसी है कि चाहे कांग्रेस हो, एनसीपी हो, उद्धव ठाकरे हो, इन सभी पार्टियां जो है, इनकी शक्ल जो है, या जितने भी आयाराम गयाराम का जो राजकारण हुआ है, या आयाराम गयाराम का राजकारण आमदारों का हो या कार्यकर्ताओं का हो, ये सभी मराठा समाज से जुड़े हुए है। एक मराठा समाज दूसरे मराठा समाज के पार्टी में जा रहा है, तो मराठी में एक कहावत है, मराठा खानावर। तो ये पार्टियां जो है वो मराठा खानावल, ऐसा मैं कहता हूँ, कभी इसके थाली में खाते कभी उसके थाली में खाते, और कुछ फर्क नहीं है। देखिए, मेरे ख्याल से जांच होनी चाहिए। ये बात सही है कि बाबा सिद्दीकी एक बिल्डर थे, रईस व्यक्ति थे, लेकिन जहां तक हम लोग की जानकारी है उनका किसी के साथ से पर्सनल झगड़ा दिखाई नहीं देता है, और फिर उनकी हत्या क्यों गई, ये सबसे बड़ी बात है। तीसरी बात यह है कि भैया जिन बिश्नोई संगठन ने जिम्मेदारी ली है कि भी हमने इनको मारा है,
या गोलियां चलाई है, भैया इनकी व्यक्तिगत दुश्मनी है क्या? अगर व्यक्तिगत दुश्मनी है तो बात समझ में आ रही है। अगर व्यक्तिगत दुश्मनी नहीं है तो बाबा सिद्दीकी को मारने की सुपारी किसने दी? ये सबसे बड़ी बात है। और हम लोग पुलिस से यही कह रहे हैं कि ये जो सुपारी देने वाला जो है, इसको आप ढूंढ के निकालिए ताकि पता चले कि बाबा सिद्दीकी को गोलियां क्यों मारी। जिस गैंग का नाम आ रहा है उस गैंग का सरगना गुजरात जेल में बंद है और वो कहीं से ऑपरेट हो रहा है, ऐसा लगता है आपको? पुलिस भी कहीं ना कहीं फेल हुई। पुलिस पूरी तरह से फेल हुई, ये मान के चलता हूं मैं। और इसलिए हम लोग ये कह रहे हैं कि मुख्यमंत्री और होम मिनिस्ट्री जो है, इन्होंने अपने पद का इस्तीफा देना चाहिए, क्योंकि एक राजनीतिक दल का व्यक्ति जो है और आपके ही गठबंधन के व्यक्ति जो है, आप उसको बचा नहीं पा रहे हो, तो ये इंटेलिजेंस फेलियर है। मैं मान के चलता हूं, जब एक जेल में बैठा हुआ व्यक्ति अगर आदेश देता है तो ये तो इंटेलिजेंस फेलियर है। थैंक यू। महाराष्ट्र में अभी मुस्लिम, दलित और वंचित जो घटक है उनको खत्म करने की कोशिश कर रही है, आप कैसा देखते हैं इसकी तरफ? नहीं, देखिए, हर अपनी राजनीति करते रहता है, हम लोग अपनी राजनीति करते रहेंगे। त्यांच्या राज्याने ते लागू करायला सुद्धा सुरुवात केली अशी परिस्थिती आहे। आम्ही मुळात म्हणतोय की हा निर्णय घेण्याचा अधिकार डेटा नसल्यामुळे 6 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने लोकल पक्षीय इलेक्शन घ्या मायनस ओबीसी आरक्षण आणि पुन्हा त्याच सुप्रीम कोर्टाने .7% ज्युडिशरी मध्ये आदिवासींचं आरक्षण आहे, अशी परिस्थिती असताना क्रीमी लेअर लावलेला आहे। आणि आदिवासींमधला हा 1.7% जो ज्युडिशरी मध्ये आहे त्याला क्रीमी लेअर ठरवून आरक्षणाच्या बाहेर घालवले अशी परिस्थिती आहे। तर हे दोन्ही मुद्दे, ओबीसीचं आरक्षण, एससी एसटीचं आरक्षण, हे या निवडणुकीतले कळीचा मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। आता बहुतांशी तुमच्या बरोबर दिसत नाही, आणि दुसरी गोष्ट तुम्ही मुस्लिम मंडळी बरोबर आपल्या बरोबर आहे, मुस्लिम पक्ष आपल्या बरोबर अटॅच करत असे तेही तुमच्या बरोबर फारसे पक्ष म्हणून दिसत नाही, व्यक्ती काही असतील थोडे। आम्ही आता असणार मुस्लिम ह्यांचं जर बघितलं तर आम्ही पहिल्यांदा वाया मुस्लिम पॉलिटिकल पार्टीज ला घेऊन इलेक्शन राजकारण करावं असा मानस होता, कायासी होता। तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु लक्षात आलं की ते फार काळ टिकणार नाही। आणि म्हणून पक्षामधली जी ओबीसी करणारं नेतृत्व जे आहे त्यांचा सूर असा निघायला लागला की मुस्लिम पक्षाच्या संघटनांबरोबर बोलण्याऐवजी डायरेक्ट मासेसशीच आपण असं बोललो आणि त्यांच्याशीच आपण असं रिलेट झालो
तर त्याचा फायदा मोठा होईल. आणि आज आम्हाला असं दिसतंय की डायरेक्ट रिलेट करून मुस्लिम समाजाशी सोशो पॉलिटिकल संबंध हे चांगल्या रीतीने बांधल्या जात आहेत अशी परिस्थिती आहे. 19च्या तुमच्या जाहीरनाम्यामध्ये एससीच्या वर्गीकरणाचा मुद्दा होता आणि आता तुम्ही म्हणताय की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय तुमचा विरोध आहे. नेमकं अशी भूमिका तुम्हाला बदलली. त्याच्यातलं कळलं असेल तर तुम्ही हा प्रश्न विचारला नसता, किंवा आमची भूमिका वाचली असती तर कदाचित हा प्रश्न तुम्ही विचारलाही नसता. मी आताही एक्सप्लेन करताना असताना तेच सांगितलं की 1.7% आदिवासींचं ज्युडिशरीमधलं आरक्षण, ज्युडिशरीमध्ये प्रतिनिधित्व आहे. सुप्रीम कोर्टाचं क्रिमिलियरमध्ये येण्याचं जे डेफिनेशन आहे, तुम्ही एकदा आरक्षण घेतलं की तुम्ही क्रिमिलियर झालात. आता 1.7% आदिवासी जे आहेत त्यांनी एकदा आरक्षण घेतलेलं आहे. तेव्हा एकदा आरक्षण घेतल्यामुळे तो आरक्षणाच्या बाहेर गेला अशी परिस्थिती आहे. तेव्हा या जजमेंटनी जसं ओबीसीचं पॉलिटिकल रिझर्वेशन अडचणीत आणून टाकलेलं आहे आणि होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे, त्याच पद्धतीने सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट तुम्ही एकदा बेनिफिट घेतलात की तुम्ही क्रिमिलियरमध्ये बसता. या जजमेंटमध्ये एससी आणि एसटी याला प्रचंड मोठं नुकसान आहे. तेव्हा वर्गीकरण झालं न झालं, तुम्ही लाभार्थी झालात तर तुम्ही यादीच्या बाहेर आहात असा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाला आमचा असणारा विरोध आहे. 8 दिवसापूर्वी आला. तुम्ही लोकांनी पब्लिकाइज केलं नाही, त्याला काय करणार? मी तुम्हाला कॉपी देतो ना. बाळासाहेब, एकीकडे मानन समाज हा वर्गीकरण लागू करावं म्हणून मोर्चे काढण्याचे पर्याय करतो. तुम्ही कशी बघताय? माझ्या अंदाज सगळे बंद झाले. तुम्ही आता असणारा इतिहासाच्या पाठीमागे आहात असं मला वाटतंय. नवीन इतिहास जो आता आलेला आहे की त्यांनी मोर्चे काढणं बंद केलेलं आहे आणि मातंग समाजच म्हणतोय की हा निर्णय आता आपल्या विरोधात आहे असं तो म्हणायला लागलाय. किंवा समय के साथ चलो असं मी फक्त सजेशन देईन. हो, निघाला ना मोर्चा. त्यांचा काउंटर मोर्चा सुद्धा पिंपरी चिंचवडला निघाला ना. हा निर्णय आमच्या विरोधात आहे. तुम्ही हरियाणा निवडणूक जी आहे त्याच्यात काँग्रेसचा समझोता ईव्हीएम टू समझोता अशा प्रकारचा प्रवास आहे की ईव्हीएम आणि समझोता दोन्हीचा प्रयास म्हणजे हरियाणा? ते आम्हाला जी तिथल्या दलित संघटनांनी जे फीडबॅक दिलाय त्या फीडबॅकमध्ये त्यांचं सरळ आरोप आहे की काँग्रेस पक्षाने दलित नेत्यांचा अपमान जो केला, त्यांना डावललं, इग्नोर केलं, त्याच्या पाठीमागचं एकच कारण होतं की दलितांमध्ये चीड निर्माण व्हावी आणि टू पार्टी इलेक्शन सिस्टम जे तिथे झालं होतं त्याच्यामध्ये दलितांनी बीजेपीला मतदान करावं. आणि त्यांनी जो मग हे का, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्या पटियाला मधल्या केसेस बोर्डावरती येण्याची शक्यता आहे आणि बोर्डावरती येऊ नये म्हणून झालेला समझोता आहे असं ते आम्हाला सांगतात. ईव्हीएम बद्दलची तुमची काय भूमिका काय आहे? ते आम्हाला जिंकवलं की आम्ही म्हणतो ईव्हीएम चांगलं, आम्हाला हरवलं तर आम्ही म्हणतो ईव्हीएम वाईट. एक काहीतरी स्टँड असला पाहिजे असं माझं म्हणणं. आपला विरोध होता ना ईव्हीएमला. माझा आजही विरोध आहे. उद्या मी जिंकून आलो तरी मी म्हणणार की माझा ईव्हीएमला विरोध आहे. बॅलेट वरती झाल्या पाहिजेत. ते रे मी तुम्हाला मागायच म्हटलं. आता सर तुम्ही बघत असाल तर तुमच्या टक्केवारी कमी झाली असती तर असं आमच्या बरोबर आता इतक्या सगळ्या संघटना जॉईन झाल्या नसत्या. टेम्पररी फेस होती ती, संविधानाचा इश्यू होता. आमच्यापेक्षा ते वाचू शकतील असं
नॅरेटिव्ह आला त्यावेळेस आम्ही एकटेच होतो आणि बरोबर असणाऱ्या संघटना अजून मजबूत होतील म्हणून तिथे असणारं ते झालं. आता आरक्षणाच्या प्रश्नावरती असणारं आरक्षण विरोधी कोण असं जर मला विचारलं तर मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्ष आहेच. त्या जोडीला आता काँग्रेस गेलेला आहे, त्या जोडीला आता एनसीपी गेलेला आहे आणि त्याच्या जोडीला आता असणारा उद्धव ठाकरे सुद्धा गेलेले आहे. त्याच्यामुळे हा जो आरक्षणाचा उपभोगणारा वर्ग आहे किंवा आरक्षण आहे त्याला आता वंचित शिवाय पर्यायच राहिला नाही अशी परिस्थिती. एनसीबी कोण शरद पवारांचा की मर्यादा ओलांडा किती मर्यादा ओलांडा हे केंद्र सरकारच्या हातात अशी भूमिका आहे. कोणी पवार साहेबांची. पवार साहेबांची, राहुल गांधींची. राहुल गांधी 50% मर्यादा आम्ही ओलांड असते स्वतः. तुमच्या राज्यामध्ये आहे ना, ठराव करा ना. हे बोंबलतात आहेत की आम्ही असायला सत्तेवरती आलो की जात गणना करू. हा बिहारने केली ना, हिमाचलमध्ये कोणाचं राज्य आहे, कर्नाटकमध्ये कोणाचं राज्य आहे. हे नौटंकी आहेत, हे नौटंकीबाज आहेत. त्याच्या पलीकडे यांचं काही नाही आहे. त्यांना एवढंच सांगतो की डोंबाऱ्याचा खेळ काढणारे आम्ही आहोत. त्याच्यामुळे आमचा खेळ चोरण्याचा प्रयत्न करू नका, फसणार आहात तुम्ही. लोकसभेला शिवसेनेसोबत तुमची चर्चा चालू होती, आता विधानसभेला अशी काही चर्चा घडते का किंवा काय? आम्ही त्याच वेळेस सांगितलं होतं की त्यांनी चॉईस केला, काँग्रेस त्यांनी चॉईस केला, आम्हाला सोडलं, संपलं. आता आम्ही त्यांच्या बरोबर नाही, ते आले तरी आम्ही घेणार नाही. परिवर्तन महाशक्तीची आघाडी, परिवर्तन महाशक्ती कुठे येऊ द्या ना बाहेर पहिल्यांदा, त्यांच्या ऑफर आहे. आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण पाहिलं असेल, बाहेरून लोक येतात ते त्यांना गोळ्या घालतात. ते त्यांचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि हे उद्धव ठाकरे सेना हे मराठा पक्ष आहेत. आयाराम गायरामाचं जे राजकारण झालं ते मराठ्यांचं झालं. हा मराठा त्या मराठ्याच्या पक्षात जातोय, तो मराठा त्या पक्षाच्या ह्याच्यामध्ये जातोय, दुसरं कोणीच जात नाही. ही जी नावं आता तुम्ही घेतली, बच्चू कडू आणि ही सगळी मंडळी, ही सुद्धा मराठा पार्टीत चालवतात. त्यांना पूरक असते. ते पूरकच आहे. त्याच्यामुळे असं मराठा पार्टी तू मराठा पार्टी असंच आहे. ते मराठा खानावाला पण जसं म्हणतो तसे हे मराठा पार्टी अशी परिस्थिती आहे. हो, आता फक्त एवढंच बघायचं आहे की जरांगे पाटील पूरक आहेत की मारक आहेत. मराठा जेवणाला पार्टीला तिसरी आघाडी महायुतीसाठी पूरक असेल. पूरक आहे असं माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे त्यांनी असं त्यांची इलेक्शन लढणार की लढणार, ते लढणारे झाले तर सगळ्यांनाच अडचणीत आणतात, आणि लढणारे झाले नाही तर त्या पंक्तीमधली एक झाली. ओबीसीची जनता एवढी हुशार आहे की त्यांच्या नेत्यांना वाचवतील ते. चला, थँक्यू. हा, आम्ही उमेदवारी देणार आहोत एवढं नक्की आहे. ओबीसीला मोठ्या प्रमाणात उमेदवारी देऊ एवढं नक्की आहे. थँक्यू. पत्रकार परिषद संपली असं मी काही करतो. आभार मानायचं. सर्व पत्रकारांनी अत्यंत कमी वेळेमध्ये आपण सर्वांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिका ऐकलेल्या आहेत. या भूमिकांना आपण आपल्या वर्तमानपत्राच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घराघरापर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकांना प्रसिद्धी द्याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद सर्वांचे.